नमस्कार, मी जगदीश देशमुख. गप्पा राजकारणाचे या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आहोत नागपुरामध्ये आणि नागपूरमध्ये सध्या काय राजकीय स्थिती आहे, कुणाचं वारं आहे, नागपूरमध्ये प्रचारामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत, या सगळ्या बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत इथले वरिष्ठ पत्रकारसुद्धा आहेत आणि एका संस्थेचे सदस्यसुद्धा आहेत. माझ्या उजव्या बाजूला आहेत सुनील किटकरू, भारतीय विचार मंचचे ते सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत. त्यानंतर विकास वैद्यसुद्धा आहेत, वरिष्ठ पत्रकार. आणि डाव्या बाजूला आहेत अतुल पेडकर, हे सुद्धा वरिष्ठ पत्रकार आहेत. सुरुवातीला आपण जाऊया विकास सरांकडे. सर, जेव्हा आपण नागपूर जिल्हा, नागपूर शहर, विदर्भ आणि काही प्रमाणात मराठवाडा याकडे जेव्हा पाहतो, त्यावेळेस तुमच्या दृष्टीने काय तुम्हाला दिसतंय नागपूरमध्ये आणि नागपूरच्या या परिसरामध्ये राजकारणाचं असं आहे की आपण जर बघितलं तर लोकसभेचे जे निवडणुका झाल्या होत्या, लोकसभांच्या निवडणुकांमध्ये जे मागच्या वेळेचं ज्या पद्धतीचं यश महायुतीला किंवा त्यावेळेच्या भाजप सेना युतीला मिळालं होतं, तसं यश यावेळेला मिळालेलं नाही आहे. यावेळेला खूप मोठा फटका हा महायुतीला झालेला आहे. त्याच्यामुळे जी साधारण एक प्रचारात जी आघाडी म्हणतो आपण, ती प्रचारात आघाडी आपल्याला ही महाविकास आघाडीची दिसून येते. पण याच्यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडींचं जे सीट शेअरिंग होतं किंवा त्यांनी ज्या पद्धतीने उमेदवार त्यांचे नेमले होते, तोच ताळमेळ यावेळेस राहील असं लोकांना अपेक्षित होतं, पण ते तसं झालं नाही. त्या उलट जर महायुतीमध्ये जर आपण बघितलं तर महायुतीने याचं एक स्ट्रॅटेजिकली आपण ज्याला म्हणतो की एक स्ट्रॅटेजिक प्लॅन त्यांनी करून त्या पद्धतीने त्यांचं सीट शेअरिंग त्यांनी केलं आणि तसे उमेदवार त्यांनी निवडले. साधारणपणे दोन्ही आघाड्यांचा हा जो प्लॅन होता की सिटिंग गेटिंग हा जो इश्यू होता, तो सिटिंग गेटिंग हा दोन्ही आघाड्यांनी वापरलेला आहे. पण थोडा BJP प्रणित जी महायुती आहे त्यांनी थोडासा तो स्मार्टली, ज्याला आपण म्हणू की स्मार्टली त्यांनी वापरला. की आपण जर बघितलं तर काही ठिकाणी फॉर एक्झाम्पल आज जे शिवसेनेकडे आमदार राहिलेले ते कमी आहेत किंवा NCP SP कडे जे आहेत ते कमी आहेत, जे मागच्या वेळेचे जिंकलेले होते. पण त्यांना उमेदवार तो उभे करायचे होते. पण त्यांनी मागच्या वेळेचे जे सीट्स होत्या त्यांच्या, उदाहरणार्थ इथे रामटेकची सीट जी होती ही शिवसेनेचा गड मानला जातो, शिवसेनेची सीट आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी आग्रह धरला की आम्हाला ती पाहिजे आहे. पण त्यांचा विनिंग कॅन्डिडेट जो होता तो आता महायुतीकडनं आहे. मग अशा ठिकाणी काय झालं की अशा ठिकाणी त्यांनी एका नवख्या उमेदवाराला तिथे तिकीट दिलं, त्याचा आग्रह धरला उद्धव ठाकरेंनी. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे थोडेसे जिंकण्याचे ज्या चान्सेस होते, ते होप्स जे होते त्या कमी झालेल्या आहे. या उलट आपण जर बघाल तर मी एक जस्ट उदाहरण देतो आहे की अर्जुनी मोरगावची जी सीट आहे भंडारा जिल्ह्यामध्ये, तर अर्जुनी मोरगावची सीट ही मागच्या वेळेची NCPची होती. तर ती ऑब्व्हियसली ती अजित पवार गट जे आता महायुतीमध्ये त्यांनी मागितली. पण तिथला जो विनिंग कॅन्डिडेट होता तो BJPचा आहे, राजकुमार बडोले जे मागचे मंत्री आहे. तर त्यांनी काय केलं की त्यांनी राजकुमार बडोलेंना अजित पवार गटामध्ये त्यांना म्हणजे प्रवेश करायला लावला आणि त्याच्यानंतर त्यांनी राजकुमार बडोलेंना तिथे उभं केलं. तर हे जे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग जे साधारण नागपूर, विदर्भ आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये दिसतं आहे आपल्याला, याचा मला वाटते आपण जे म्हणतो की ॲडव्हान्टेज महायुती हा असं साधारणपणे समीकरण या ठिकाणी झालेलं आहे. आणि एक मला अजून एक सांगायचं होतं की जसं नागपूरचं जर आपण बोलायचं ठरवलं की नागपूर किंवा विदर्भ हा मागचा साधारण 2014पर्यंत ज्यावेळेस काँग्रेस बहुल सरकारं होती त्या काळामध्ये याला एक त्याला म्हणतात की सावत्र ची वागणूक मिळाली. तर ती साधारण 2014मध्ये त्याच्यात खूप मोठा बदल झाला. इथे मिहानसारख्या उद्योगांना पुन्हा एक उचल मिळाली किंवा IIM आलं किंवा एम्स आलं. अमरावतीसारख्या ठिकाणी आता एअरपोर्ट येऊ घातलेलं आहे किंवा टेक्स्टाईल पार्क्स आले. ते सगळे उद्योग जे या पद्धतीने सगळे जे आलेले आहे किंवा रस्ते मोठे झालेले आहे, मेट्रो आली. तर याचा मला वाटते एक सर्वसाधारण जो परिणाम आहे तो लोकसभेमध्ये दिसला नाही. तो लोकसभेत न दिसण्याचे कारणं ही लोकसभेची वेगवेगळी होती, कारण लोकसभेमध्ये राष्ट्रीय इश्यूंपेक्षा लोकल इश्यू जास्त आले. ते विधानसभेत तो दिसेल. अतुल सरांकडे जाऊया. काँग्रेसची विदर्भात प्रचंड ताकद आहे, मात्र काँग्रेसबद्दल नेहमी असं म्हटलं जातं की युद्धात ते जिंकतात आणि तहात हारतात. तर खरोखर अतुल सर असं वाटते का की विदर्भामध्ये काँग्रेसचं नुकसान झालेलं आहे आणि ते जागा वाटपासंदर्भात असेल आणि ते कुणी केलं, काँग्रेस हे नुकसान कसं भरून काढेल? नाही, असं आहे, जागा वाटपामध्ये काँग्रेसचं नुकसान तर झालेलंच आहे. पण इथे कसं आहे की एक आपण बघितलं विदर्भामध्ये काँग्रेसचा एक परंपरागत मतपेढी आहे, त्यांचा एक परंपरागत मतदार आहे.
आणि आपण बघितलं की जसं लोकसभेत बघा, नाना पटोले हे आहे भंडारा जिल्ह्यातल्या साकोलीचे, ते अजिबात फक्त नागपुरात ते राहतात, ते निवासी आहे इथले, पण ते पहिल्याच प्रयत्नात त्यांना लोकसभेत आले, 4 लाखाच्या वर त्यांना मतं मिळाली लोकसभेमध्ये. किंवा आता तुम्ही विकास ठाकरे जे नितीन गडकरींच्या विरोधात होते, त्यांना 5 लाखाच्या वर मतं मिळाली. त्याच्यामुळे काँग्रेसचा एक परंपरागत मतदार विदर्भात आहेच, तो नागपुरातही आहे. आणि तेवढं त्यांचं असं जर म्हटलं सीट शेअरिंगमध्ये, तर ते जेवढं नुकसान विदर्भामध्ये शिवसेनेचं झालं, म्हणजे उबाठाचं, उद्धव बाळासाहेब, आता पूर्व विदर्भात 32 जागा आहे आणि त्यांना जागा किती मिळाल्या उबाठाला, तर 1, तीही रामटेकची. तिथेही काँग्रेसचे बंडखोर आहे राजेंद्र मुळक आणि ते उभे आहे. आता हे काँग्रेसमध्ये ते निलंबित होणं वगैरे म्हणजे ती अंधश्रद्धा असते काँग्रेसमध्ये. ते निवडून आले की परत काँग्रेसचेच असतात, त्याच्यामुळे ते त्या निलंबित होण्याला काही अर्थ नसतो. भाजपात आता भाजपनी तसंच केलं ना, त्यांचे ते गोंदियाला ते आमदार आहे अग्रवाल, त्यांना निलंबित केलं, पक्षात घेतलं आणि तिकीटही दिली. त्याच्यामुळे निलंबित होणे, बडतर्फ होणे ह्या सर्व अंधश्रद्धा असते सर्वच पक्षांत. राहिला प्रश्न विदर्भाचा, नागपूरचा, तर काँग्रेस इथे टफ फाईट आहे, ती काँग्रेस आणि भाजपमध्येच आहे. त्याच्यातही यावेळेस पहिल्यांदा महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे आणि म्हणजे त्यांच्या नेत्यांचा आत्मविश्वास आहे त्यांना, आणि मतदार विशेषतः त्यांचा तोही कुठे म्हणजे कसं आहे, विकास तुम्ही उड्डाणपूल बांधले, रस्ते बांधले किंवा इन्फ्रा उभा केला म्हणजे विकास नाही होत. विकास लहान लहान गोष्टीतून दिसायला पाहिजे ना तो. आता तुम्ही बघा, आता काँग्रेसचे जे उमेदवार आहे इथले पश्चिम नागपूरचे विकास ठाकरे, तुम्ही त्यांचा प्रचार आहे का, तो कशावर सुरू आहे, मी नाल्यांवर जाळ्या टाकल्या, मी गडर लाईन चोकअप होती ती दुरुस्त केली, असं ते ॲटो फिरतो आहे त्यांचा. म्हणजे ते हे नाही म्हणत आहे की मी उड्डाणपूल बांधला, मी छोट्या छोट्या समस्या कशा सोडवल्या लोकांच्या, हे सांगत आहेत ते. हे महत्त्वाचं आहे. आणि भाजपचं असं झालं की आता भाजपसाठी पहिल्यांदा जसं लोकसभेमध्ये संघ सक्रिय नव्हता, पण आता तो विधानसभेमध्ये सक्रिय झाला. अगदी आता आजच त्यांची धरमपेठ भागाची बैठक झाली आज सकाळी 9 वाजता इथे सुगंध मंगल कार्यालयात. त्याच्यात आणि सगळे संघाचे पदाधिकारी त्यात होते, जवळपास 150 लोक होते. त्या बैठकीत हेच सांगण्यात आलं की भाजपला निवडून द्या. तर आता संघ अगदी पूर्ण सक्रिय झाला भाजपसाठी. आणि त्यांच्या मदतीशिवाय भाजपवाले सर्व डिजिटल झाले. म्हणजे त्यांचं सरळ ॲप आहे, नमो ॲप आहे, अमुक ॲप आहे, आणि ते ॲपवर सगळं चालते त्यांचं. पण ॲप तुम्हाला मदत करेल ना, तो तुम्हाला पाण्यापर्यंत नेईल. पाणी तर तुम्हालाच प्यावं लागेल ना. तर अजून इथे एक मध्यंतरी भाजपचे महाजनसंपर्क अभियान झाला, सुपर संडे वगैरे, एका दिवशी 10,000 घरापर्यंत पोहोचू म्हणे. सगळ्यांनी फक्त सेल्फी काढल्या, छान हे केलं, याच्याजवळ गेलं. तर एका घरी एकाचे वडील स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते, आई कल्चरल ग्रुपमध्ये कार्य करत होती, तर तिची मुलाखत घेतली, सांस्कृतिकशी भेटलो, तिच्या वडिलाची मुलाखत घेतली, स्वातंत्र्य सैनिकाशी भेटलो. हे असे फालतूचे धंदे केले. त्याच्यामुळे आता त्यांना ग्राउंड लेवलवर गेल्याशिवाय हे म्हणजे इथं महाविकास आघाडी असो, महायुती असो, तुम्हाला घाम गाळावंच लागेल, मेहनत घ्यावंच लागेल. आता संघाचा विषय निघालेला आहे, त्यामुळे आपण तोही मुद्दा चर्चेमध्ये घेऊया. संघाची भूमिका काय असणार आहे आणि ती का असेल? संघाची भूमिका त्यांनी असं ठरवलं आहे की हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि याच्यामध्ये मतदान जास्तीत जास्त झालं पाहिजे, म्हणून 100% मतदान आणि राष्ट्रहिताला मतदान असं संघाने म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे ते लोकांना आग्रह करत आहेत. ते पण पॉम्पलेट वाटत आहेत किंवा लोकांनी त्या दिवशी सुट्टीचा आनंद म्हणून कुठे बाहेर न जाता या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपलं राष्ट्रीय कर्तव्य निभावलं पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे. आपल्या मित्रांना, आपल्या कॉलनीमध्ये सर्व लोकांना मतदान केलं पाहिजे त्यांनी जाऊन, असा संघाचा आग्रह आहे. सरांनी म्हटल्याप्रमाणे संघ सक्रिय दिसतो यावेळेस मैदानामध्ये. हो, संघ या नागरिक कर्तव्याच्या दृष्टीने मतदान जागृतीसाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. सर, प्रचारामध्ये कुठले मुद्दे तुम्हाला दिसत आहेत? ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हा प्रश्न आहेच. शहरामध्ये जर आपण चर्चा केली तर रोजगार हा मुद्दा दिसतो. या व्यतिरिक्त अन्य कोणते मुद्दे प्रचारामध्ये आहेत किंवा या भागामध्ये प्रचारामध्ये आलेले चर्चेमध्ये आहेत? नाही, मुळात त्याच्यामध्ये एक काय झालं आहे की जे लोकल बॉडीजचे इलेक्शन्स पूर्ण महाराष्ट्रभर थांबलेले आहे, त्याचा फटका हा
या भागात देखील दिसतो आहे. कारण त्याच्या घराजवळ जी समस्या आहे त्या समस्येला तोडगा म्हणून त्याला कोणाकडे जायचं हा एक त्याच्यापुढे एक मोठा प्रश्न जो निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामुळे कॉर्पोरेटर हा भाग नसल्यामुळे तो काय करतो आहे की तो MLAला कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतो आहे. आणि या सगळ्या मुद्द्यांवर जरी मोठ्या प्रमाणात BJPने रिस्पॉन्ड केलं असलं तरी तो त्याच्या त्या समस्यांचं निराकरण जे आहे हे पूर्णपणे होऊ न शकल्यामुळे तो एक प्रकारे नाराजीचा मुद्दा जो आहे, नाराजी कळीचा आपण मुद्दा जो म्हणतो आहे. आणि दुसरं कसं झालं आहे की BJP सरकारनी जरूर प्रयत्न केले या मधल्या काळामध्ये 10 वर्षामध्ये जो काही विकास झालेला आहे. पण त्याच्यामध्ये झालं काय की हा मागच्या काळामध्ये हा असा थांबून गेला होता सगळा भाग, तो आता बाहेर येतो आहे. आणि नेमकं त्याचं राजकारण विरोधी पक्ष नेते करतात आहे ज्यांनी त्यांच्या काळामध्ये काहीच केलं नाही आणि आता अचानक 10 वर्षामध्ये त्यांना असं वाटतं आहे की हे झालेलं नाही आहे, ते झालेलं नाही आहे. पण आता खूप मोठ्या प्रमाणात जसं आता पतंजलीचा एक प्लांट इथे होता, मोठ्या प्रमाणात आला होता, त्याच्यावर भरपूर टीका झाली. पण आता तो पतंजली प्लांट हा कार्यान्वित होतो आहे या सगळ्या याच्यामध्ये. पण याशिवाय आपण जसं म्हणालं की जसं काही ठिकाणी फ्री बीजचा जो इश्यू आहे, तसं लाडली बहीणचा जो इश्यू आहे, लाडकी बहीणवाला, तर त्याच्यामध्ये झालं काय की त्याच्यामध्ये खूप मोठा वर्ग त्यांनी खुश जरूर आहे. पण एक साधारणपणे ग्रामीण भागामध्ये असं एक वातावरण आहे की या फ्रीबीजमुळे जसं शेतमजूर मिळत नाही आहे लोकांना, त्याच्यामुळे मग ती शेती कशी वाढवायची किंवा सोयाबीनचं जे त्याचा जो दर आहे जो गव्हर्नमेंटने दिलेला आहे किंवा कॉटन इथलं महत्त्वाचं पीक आहे त्याच्या दराचा काय इश्यू आहे किंवा शिक्षणाच्या संदर्भातलं आजही थोडंसं म्हणजे इथे एम्स किंवा IIM किंवा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी किंवा सारख्या इन्स्टिट्यूट्स आल्यानंतर देखील किंवा आता नरसी मुंजेसारखं जे आहे त्याचं पण भूमिपूजन फडणवीस सरकारने केलेलं आहे. पण तरी देखील एक शिक्षणाची तहान भागवायला आजही लोक पुण्याकडे किंवा मुंबईकडे बघतात. रोजगार निर्मिती होते आहे पण ती ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे किंवा टुरिझम आहे, जसं आज इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे नागपूरमध्ये, पण तिथे सध्या 2च इंटरनॅशनल फ्लाईट्स आहेत, त्याच्यामुळे त्याला इंटरनॅशनल म्हणायचं का? आणि मुळात इंटरनॅशनल फ्लाईट्स याची वाढ तेव्हा होते जेव्हा तुमच्याकडे टुरिझमचा मोठ्या प्रमाणात विकास होतो आणि या सगळ्या बेसिक सोयी ज्या आहे त्या इथे अवेलेबल आहे. म्हणजे नॅचरल ज्याला आपण म्हणू की आज विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जंगलं आहेत, सगळ्या जंगलांमध्ये पुरातन मंदिर आहेत, आज लोणारसारखं सरोवर बुलढाण्याच्या त्या ठिकाणी आहे. तर याचा टुरिझमचा टुरिस्ट स्पॉट्स म्हणून जर डेव्हलप केला तर टुरिझमचा विकास हा म्हणावा तसा झालेला नाही. संघाचं मुख्यालय नागपूर येथे असल्यामुळं संघाबाबत आणखीन 1-2 प्रश्न येतील. तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे की संघ आता आवाहन करते मतदारांना की मतदान करा. या व्यतिरिक्त संघाची आणखी भूमिका काय आहे? संघ सक्रियपणे या व्यतिरिक्त आणखीन काय करते का मतदारांसाठी? संघाने हाच प्रयत्न करत आहे की सगळ्यांचे मतदान यादीमध्ये नाव आहे की नाही त्या दिवशी ते सर्व मतदारांना त्यांना काढण्याचं आव्हान केलं जाईल, त्यांना मदत पण केल्या जाईल. वृद्ध लोक असतील त्यांना बूथवर घेऊन देखील जाण्यात येईल. अशा प्रकारे संघ हा प्रचार तर करेलच, कारण हे आपल्या नागरिक कर्तव्यात येतं, हे संविधानिक आपलं कर्तव्य आहे. आणि लोकांना ते पटलं पाहिजे की ज्या वेळेला आम्ही अनेक सोयी मागतो सरकारकडून तेव्हा आम्ही मतदान पण केलं पाहिजे, हे आमचं कर्तव्य आहे. जो मतदानच करत नाही त्याला सोयी आणि बाकी सगळ्या गोष्टी किंवा तक्रारी करण्याचा तसा काही नैतिक अधिकार राहत नाही. आणि संघ हेच म्हणतो की स्थानिक मुद्दे तर महत्त्वाचे असतातच, कारण राष्ट्राची प्रगती तर झालीच पाहिजे. जसं यांनी सांगितलं की हे टुरिझम सेंटर झालं पाहिजे, तर संघ देखील म्हणतो की सर्व प्रकारचा विकास झाला पाहिजे. आणि संघाचे अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतात, ते पर्यावरणातही काम करत असतात. ते म्हणतात की विदर्भ हा जगातला टायगर झोन आहे, सर्वात मोठा, सर्वात जास्त वाघ हे इथे आहेत. पेंचला आहे, नागझिराला आहे, नवेगाव, ताडोबा, मेळघाट. तर याचं एक चांगलं सर्किट बनलं पाहिजे, इथे सगळ्या सोयी झाल्या पाहिजे जेणेकरून पूर्ण जगभरातले पर्यटक इथे आले पाहिजे आणि इथल्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग मिळाले पाहिजे. तसं चंद्रपूर वगैरे सारखा एरिया जिथे प्रदूषणाची मोठी समस्या आहे की तिथे खाणीमुळे कोळशामुळे प्रदूषण झालेलं आहे. तर अशा विदर्भातल्या अनेक गोष्टींच्या समस्या आहेत. शेती आहे, शेतीमध्ये कापूस किंवा सोयाबीन जसं आता सध्या भाव पडलेले आहेत, तर हमी भाव जरी सरकारने दिलेले असतात तरी पण ते
व्यापारी लोक तर त्यांना त्या हमीभावाप्रमाणे पैसे देत नाहीत, त्यामुळे शेतकरी थोडे नाराज होऊन जातात. तर या सगळ्या जे लूप होल्स असतात याला सरकारला लक्ष दिलं पाहिजे आणि एक शेती ही एक इंडस्ट्री म्हणून झाली पाहिजे. तर असं संघ या सगळ्या विषयांवर विचार करत असतो, आपले वेगवेगळे मत मांडत असतो, पण संघ इन द लार्जर इंटरेस्ट असं म्हणेल आणि म्हणतो की बा महाराष्ट्र हा सर्वात मोठं असं एक राज्य आहे आणि त्यामुळे इथलं जे महाराष्ट्र जो आहे तो हा भारताचं नेतृत्व करणारा सर्व क्षेत्रात मुंबईसारखी आर्थिक राजधानी इथे असल्यामुळे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने पण नागरिकांनी मतदान केलं पाहिजे की इतक्या वर्षापासून कोण चांगल्या पद्धतीने काम करत आहे, कोणी इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलेलं आहे, जलशिवारयुक्त योजना पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या सरकारने राबवलेली आहे. त्यामुळे आम्ही असं म्हणू शकतो की दोन व्यक्ती चांगले असेल तर कोणाला वोट द्यायचं, दोन्ही चांगले असतील तर प्रश्न निर्माण होतो. मग दोन पक्षही जर चांगले असतील तर कोणाला वोट द्यायचं, आणि जर मग दोन्ही पक्ष चांगले असतील तर मग कोणाला वोट द्यायचं, तर मग जाहीरनाम्याला पाहून वोट द्यायचं. मग दोघांचे जाहीरनामे चांगले असतील तर मग कोणाला वोट द्यायचं. मग जाहीरनाम्यात ज्यांनी आधी लिहिलेलं होतं मागच्या निवडणुकीमध्ये त्याप्रमाणे त्यांनी जर 5 वर्षात केलेलं असेल तर त्यांना निवडून द्यायचं. एखाद दुसरी गोष्ट हे बोलू शकणार नसतील संघाच्या बाबतीत, पण मला एक सांगायचं याच्यामध्ये की अमित शहांची इथे सीट शेअरिंगच्या आधी एक सभा झाली होती. त्याच्यानंतर मग औरंगाबादमध्ये त्यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरला जो नंतर डिस्क्लोज केला त्यांनी. तर त्यावेळेला त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती की साधारण कॅटेगरी ए, कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी अशा 3 प्रकारे त्यांनी बोथचं एक मेसेज दिला, सगळ्यांना सांगितलं. आणि कॅटेगरी ए हे जे असे बूथ आहेत की जिथे बी जे पीचं वोटिंग ऑलरेडी आहे, म्हणजे आपल्याला अपेक्षित आहे की इथे बी जे पीचा वोटर्स आहे त्या ठिकाणी, त्या ठिकाणचं 10% वोटिंग वाढलं पाहिजे. आणि कॅटेगरी बी आणि सी हे 2 असे जे आहेत की जिथे बी जे पीचं वोटिंग कमी आहे, तर तिथे बी जे पीचं वोटिंग कसं वाढेल. तर साधारणपणे ह्या ठिकाणी जी संघाची यंत्रणा आहे, संघ स्वयंसेवक जो आहे, हां, त्यांना डायरेक्ट असं कोणी ओपनली म्हणत नाही की बा तुम्ही बी जे पीला हे करा, पण तो एक हिडन मेसेज आहे त्याच्यामध्ये की हे जे अशा प्रकारचे जे कामं असतात ते कामं अत्यंत उत्कृष्टपणे संघ स्वयंसेवक करू शकतो. तर बंडखोरी हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला यंदाच्या निवडणुकीमध्ये. त्याचं कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळं अनेक जण असे ताकदवर नेते आहेत की ज्यांनी बंडखोरी केलेली आहे. लोकसभेला शक्य नव्हतं, कारण लोकसभेला संपूर्ण जिल्हा होता, जास्त ताकद लावावी लागली असती. मात्र नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. बंडखोरी वाढलेली आहे. बंडखोरीबाबत काय तुमचं निरीक्षण आहे नागपूर जिल्हा, नागपूर शहर आणि विदर्भाबाबत? तत्पूर्वी मी एक थोडंसं हे करतो करेक्शन की संघ याने भाजपनी त्यांच्या बूथचं याचं जे वर्गीकरण आहे ABCD असं केलं. ए म्हणजे जिथे 100% भाजप आहे, बी म्हणजे पण भाजपलाही नाही, सी आणि डी म्हणजे दलित आणि म्हणजे सी म्हणजे थोडंसं मिळू शकतात मतं प्रयत्न केले तर, म्हणजे फ्लोटिंग जी असतात. डी म्हणजे सरळ सरळ दलित आणि मुस्लिम असं वर्गीकरण आहे ते, आणि त्याच्यात त्यांना ते करायचं आणि ते संघ कामाला लागलेला आहे. राहिला प्रश्न बंडखोराचा, तो बंडखोरी ही सर्वपक्षीय आहे. काही ठिकाणी ती पक्ष पुरस्कृत आहे. जसं मी सांगितलं की रामटेकला आपले त्याचे माजी राज्यमंत्री आहे मुळक काय ना ते आहे, किंवा आता चंद्रपूरला ते ब्रिजभूषण पाझारे आहे. तुम्हाला माहिती आहे की तिथे किशोर जोरगेवारांना भाजपने उमेदवारी दिली, पण सुधीर मुनगंटीवार ते जोरगेवारांचा खूप विरोधक आहे, त्यांना ते नको होते, ते दिल्लीपर्यंत गेले. पण तुम्हाला माहीत आहे की दिल्लीचा आदेश आला की त्यांना शेवटी त्यांच्या उपस्थितीत जोरगेवारांना प्रवेश द्यावा लागला. तर त्यांचे जे खंदे समर्थक आहे ब्रिजभूषण पाझारे, त्यांना आता पक्षातून निलंबित केलं, पण त्यांनी बंडखोरी केली आणि ते कायम आहे. तर हा बंडखोरीचा त्रास सर्वच पक्षाला आहे, सगळीचकडे आहे. आता जसं आमच्या दक्षिण नागपुरात हजारे आहेत, त्यांनी मागच्या वेळेस जवळपास 70,000 पूर्व नागपूरमध्ये तर त्यांनी खूप तेली समाजाचे आहे, ते कृष्णा खोपडे तेली समाजाचे आहे, आणि त्यांनी जवळपास 70,000 मतं घेतली होती. ते काँग्रेसचे आहे, ते यावेळेस कायम आहे. सगळं म्हणजे साधारण कुठलाही मतदारसंघ, जसं पूर्व नागपूरमध्ये तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आभा चतुर्वेदी आहे, ते अजित पवार, शरद पवारचे ते धुरेश्वर पेठे आहे. तर अशा सगळ्या ठिकाणी बंडखोरी आहेच, पण त्याचा तो बंडखोरी त्या पक्षाला उलट फायद्याची आहे. म्हणजे जसं काँग्रेसचा बंडखोर असेल तर तो मतं यांचेच खाईल काँग्रेसचे, तर तिथे कसं आहे की मग ती महायुतीला फायद्याचे होईल. त्याच्यामुळे ते बंडखोर जरी असले आणि ते फक्त रामटेकसारखा एखादा मतदारसंघ सोडला तर जो काँग्रेसला फायद्याचा राहील
तिथे कदाचित म्हणजे निवडून येण्याची शक्यता मुळकची जास्त आहे. पण बंडखोरांचा त्रास बाकी ठिकाणी महाविकास आघाडीलाच जास्त आहे. महायुतीला तसा तो कमी दिसतो बंडखोरीचा त्रास. असं विदर्भातही तसंच आहे. आणि एकूण ज्या 62 जागा आहे तर साधारण 37 ते 39पर्यंत महायुतीला मिळेल. आता जातीपातीचा एक उल्लेख झाला सर. जातीपातीचा किती संदर्भ नागपूर जिल्हा आणि नागपूर शहर किंवा विदर्भामध्ये आहे, हा जातीपातीचा विषय किती परिणामकारक असतो निवडणुकांमध्ये? इकडे सुद्धा तसा परिणामकारक आहे का? कारण मराठा ओबीसी वाद आपण बघितला, प्रचंड पेटलेला आहे. मराठवाड्यामध्ये लोकसभेला तो आपण बघितला, त्याचा काय परिणाम झाला. विदर्भात सुद्धा काही प्रमाणात तो दिसला. विधानसभा निवडणुकीला इथे जातीपातीचं राजकारण होईल? जातीपातीचं राजकारण हे होईल. कारण कसं आहे की 2019मध्ये जी पहिली निवडणूक झाली, जसं अतुलने सांगितलं की नाना पटोले हा एक अननोन कॅन्डिडेट असताना देखील त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात 4,50,000 वोट्स घेतले. त्याच्यामध्ये त्यांनी एक DMK फॅक्टर आणला होता, तो दलित, मुस्लिम आणि कुणबी हा असा फॅक्टर आणला होता. त्याच्यामधले त्यांनी एक स्मार्ट खेळी अशी खेळली होती की साधारणपणे नागपूरमध्ये BJP काय करायची, एक बसपाचा कॅन्डिडेट साधारण बसवला जायचा, तो एक प्रॉक्झी कॅन्डिडेटसारखा. आणि बसपाचा कॅन्डिडेट हा दलित वोट्स खायचा. पण त्यांनी त्यावेळेस त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला आणि त्यांनी दलित वोटर्सला सांगितलं की तुम्ही जर बसपाला दिलं तर मग काँग्रेस हारेल अल्टिमेटली. त्याच्यामुळे हा जो अशी जी खेळी आहे, तर ही जातीपातीचं राजकारण जे आहे हे यावेळेला विधानसभेत दिसेल. आणि विधानसभेमध्ये जसं आपण नागपूर आहे, या म्हणजे लोकसभेच्या वेळेला जसं नागपूर आहे, अमरावती आहे, रामटेक आहे, पण आता नागपूर हे 6 वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये विभागले गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्या वेगवेगळ्या 6 सेगमेंटचे वेगवेगळे जातीचे समीकरण आहे. आता उदाहरणार्थ आपण जसं घेतलं की असं म्हणतात की दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस, दक्षिण पश्चिममध्ये कुणबी समाजाचा मोठा वर्ग आहे त्या ठिकाणचा मतदार. तसाच तो त्याच्या शेजारी लागून असलेला पश्चिम आहे. पश्चिममध्ये पूर्वी देवेंद्र फडणवीस लढलेले आहे, तिथे पण आहे. मग तिथे त्यांनी एक साधारणपणे खेळी खेळली की पश्चिमला त्यांचा उमेदवार तयार नव्हता. विकास ठाकरे हे सिटिंग MLA आहे. मग त्यांनी दक्षिण नागपूरचे जे सुधाकर कोहळे आमदार होते, जे 2014मध्ये 2019मध्ये त्यांना तिकीट डिनाय करण्यात आलं, त्यांनी आणलं त्या ठिकाणी. तर त्याच्यामुळे काय झालं की तो जो बॅलन्स आहे त्यांनी साधला की पश्चिममध्ये सुधाकर कोहळे असल्यामुळे त्याचा कुणबी समाजाचा वोटचा फायदा जो आहे हा त्यांना दक्षिण पश्चिममध्ये होऊ शकेल. किंवा नॉर्थमध्ये जर आपण बघितलं तर दलित, सिंधी कम्युनिटी, पंजाबी कम्युनिटी ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी. मग त्याच्याच बाजूचा जो सेंट्रल आहे तिथे साधारण तुमचं मुस्लिम कम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी. तर हा जो सगळा जातीय समीकरणात, त्यामुळे यावेळेस तुम्हाला आपल्याला माहिती असेल की नसीम खान यांनी राजीनामा दिला होता 8 महिन्यांपूर्वी की मुस्लिम रिप्रेझेंटेशन मिळत नाही आहे म्हणून. तर ते यावेळेला खूप आग्रही होते की मुस्लिम किंवा अनीस अहमदचा जे ड्रामा झाला असेल तो पूर्ण देशभर गाजला की त्यांनी वंचित बहुजनकडनं अर्ज भरला होता की मुस्लिमला प्रतिनिधित्व मिळत नाही आहे. तर माझ्या मते हा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये, भंडारामध्ये जसं पोवार समाज आहे या ठिकाणी, किंवा पूर्व नागपूरमध्ये अतुलने सांगितलं तसं तेली कम्युनिटीचा मोठा एक वर्ग त्या ठिकाणी आहे. तर हा त्या सेगमेंटमध्ये कुठला समाज वरचढ आहे त्या समाजाला तुम्हाला काय म्हणतात अट्रॅक्ट करण्याचं हे काम वेगवेगळे राजकीय पक्ष करतात. जाती बोला नक्की हे करतो की जसं आता विकास म्हणाला की कुठलीही निवडणूक आपण म्हणतो की कुठलीही 62 पासूनची निवडणूक घ्या, ती कधीही विकासाच्या मुद्द्यावर लढल्याच नाही गेली. लोक एक तर जातीवर जातात, जातीची माती खातात, नाही तर मग ती शेवटी हिंदुत्वावर किंवा जसं तुम्ही त्या सुरेश भटांच्या बा सुंदर ओळी आहे की पुसता जात हे मुर्दे स्मशानी एकमेकांना, कोणीच विचारत तरी माणूस कोणता मेला. म्हणजे तिथे जात सुटत नाही तुमची. जातपात राजकारणाची गरज आहे विजयी होण्यासाठी. गरज आहे ती. प्रत्येक पक्ष कसोशीने बघतो की या मतदारसंघात कोणत्या जातीचं प्राबल्य आहे, कोणत्या जातीचा उमेदवार दिला तर तो चालेल. तशी आता एक आणि सर्वात असं आहे की मतविभाजनासाठी बसपा आणि वंचित यांचे उमेदवार उभे केले जायचे. पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की आता त्यांची विश्वासार्हता संपली. आता त्यांची क्षमता, मी तुम्हाला 2 उदाहरण देतो. जसं किशोर जोरगेवार आहे चंद्रपूरचे, ते जेव्हा वेटिंगवर होते तर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संपर्क साधला, पण ते वंचितमध्ये नाही गेले, मग शेवटी भाजपात आले. तसंच एक मनोहर चंद्रिकापुरे हे तिरोड्याचे, त्यांना तिकीट नाही दिलं, ते पहिले विजय वडेट्टीवारांना भेटले, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रयत्न केला पण वंचितमध्ये गेले नाही आणि शेवटी ते बच्चू कडूच्या
क्षणप्रहार जनशक्ती पक्षात गेले, तिसऱ्या. पण ते वंचित किंवा बसपात नाही गेले. तर या पक्षांची आता ती क्षमताच संपली. त्याच्यामुळे आता हे जे सांगितलं जाते ना की हे आल्यामुळे फार मतविभाजन होईल, आता ते विश्वासार्हता गमाव. आणि दुसरा राहिला प्रश्न मुद्दा तर महाविकास म्हणजे महायुती देखील आता तुम्ही बघा ती हिंदुत्वावर उतरली आहे. म्हणजे बटेंगे तो कटेंगे. मग मोदी हिंदुत्व आणि मुस्लिम हा प्रचारामध्ये मुद्दा येतोय, किती परिणामकारक वाटतोय आणि फायदा कुणाला होईल तोटा कुणाला होईल? फायदा त्याचा महायुतीलाच होईल. हिंदुत्व आणि मुस्लिम म्हणजे कसं आहे की सरळ सरळ असं अफजल खान वर्सेस शिवाजी असंच ते. म्हणजे संघ प्रेरित जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहे, आता मी अनेक ग्रुपमध्ये मी स्वतः आहे, तर सगळे मेसेज त्या ज्या पद्धतीचे येतात त्याच्यात सर्व हिंदुत्वाशी प्रेरित. पण ते हिंदुत्व मुस्लिम असा प्रचार जर महायुतीने केला त्यामुळं दलित किंवा मुस्लिम आणखीन एकगट्ट मतदान नाही करणार. पण मुस्लिम जे आहेत ना, मुस्लिम तसेही कधीच भाजपला मत देत नव्हते. तुम्ही लोकसभेत बघा ना, 9,000च्या वर कधी एकनाथ शिंदे अजित पवार यांचे पक्ष नाही ना. त्यांचं आता कसं झालं, ते फक्त मुस्लिमांचं एकच टार्गेट असतं, भाजपला कोण हरवेल. मग तो कोणी असो, तुम्ही जरी उभे राहिले म्हणून उभाटाला जी मुस्लिम मतं का मिळाली, किंवा ये भाजप के खिलाफ है, ये अपने तरफ आ गया. म्हणून शिवसेनेविषयी त्यांना फार प्रेम उतू गेलं म्हणून थोडीच मतं दिली त्यांनी. फक्त एकच अजेंडा आहे की त्यांना भाजपला हरवायचा आहे. भाजप सत्तेत नको का, तर भाजपवर संघ एक. तर त्यांना ते टार्गेट. त्याच्यामुळे मुस्लिम आणि दलित मतं कधीच भाजपची नव्हती. दलित तरी फ्लोटिंग असतात, म्हणजे जे सुशिक्षित आहे त्यांच्यातले ते वळतात भाजपकडे, पण मुस्लिम तर बिलकुल येतच नाही भाजपकडे. त्याच्यामुळे आता भाजपने जो प्रचारच सुरू केला, एक आहे तो सेफ आहे आणि दोन्ही नारे उत्तर प्रदेशातले आहे. त्याच्यानंतर ही जी बूथ सिस्टीम आहे, पन्ना प्रमुख वगैरे हे जे असते ना, शक्ती प्रमुख, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, ही सगळी म्हणजे सगळी यूपीची सिस्टीम महाराष्ट्रात आणली. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की त्यांनी जी हरियाणाची सिस्टीम आहे, आता जेवढे जास्त आपण अपक्ष उभे करू सगळीकडे. आता यांचं मराठवाड्यात महायुतीचं नुकसान का झालं, हे जे त्यांना म्हणजे उभे करा उमेदवार त्यांनी केले नाही, त्याच्यामुळे आता थोडं तिथं सेटबॅक बसेल. सर, ह्याच मुद्द्यावर मला तुमचंही मत हवं आहे. मात्र त्या अगोदर संघाची ज्या योजना आता दिलेल्या आहेत, लाडकी बहीण योजना असेल किंवा इतरही जे फुकट दिलं जात आहे, त्यावर संघाची भूमिका काय? नाही, हे फुकट तर नाही दिलं गेलं. कारण असं आहे की आपल्या संविधानातच लिहिलं आहे की सगळ्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. सगळ्यांना सामाजिक न्याय आहे, आर्थिक न्याय आहे, हा मिळाला पाहिजे. आणि जो एक साधारण अति गरीब असतो त्या व्यक्तीला लाडली बहीणचा 1,500 रुपये हा खूप एक आधार आहे. त्यामुळे आपण या दृष्टीने पाहिलं पाहिजे. या दृष्टीने आपण हे पाहिलं पाहिजे की मजूर असतात आपल्या देशामध्ये, त्यांना रोज मजुरीचं काम मिळतंच असं नाही आहे. मग ते घरी जाऊन काय करणार, रोज मजुरी मिळत नाहीत. मग त्यांना यांच्यासाठी तर फुकट धान्य योजना आहे 80 करोड जनतेला. त्यामुळे सरकारला तर हे संविधानिक कर्तव्य आहे की त्यांना या लोकांची काळजी घ्यावी लागते. त्या अर्थार्थी त्यांनी या सगळ्या योजना सुरू केलेल्या आहे. आणि महाराष्ट्र हे सधन राज्य आहे, ते मला वाटतं लाडली बहीणसारख्या योजनेला नक्कीच म्हणजे चालवू शकतील. जसं तुम्ही एक मुद्दा मांडला जातीपातीचा, त्याच्यावर मी बोलू इच्छितो की शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाचं त्यांचं एवढा मोठा योगदान आहे, त्याच्यामध्ये आपण हे म्हटलं आहे की आमचं स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या आधारावर आम्हाला आमचे राष्ट्रीय एकता व अखंडता मजबूत करायची आहे. म्हणजे त्यांच्या स्वप्नातला भारत हा अजून त्या दृष्टीने तयार नाही झाला. आजही लोक विधानसभाचे निवडणूक असतो का लोकसभेच्या जातीपातीवरून उमेदवार ठरवतात, राजकीय पक्ष आणि लोकही त्या पद्धतीने विचार करून मत देतात. तर ही काही चांगली अजून स्थिती नाही आहे. त्यामुळे ही स्थिती केव्हा तरी भारतात बदलली पाहिजे. म्हणून जे आपण संविधानाचा प्रचार करतात सगळ्याच पार्ट्या, आता तर राष्ट्रवादी आहे, भाजप आहे, काँग्रेस आहे, सगळ्याच करून राहिलेलं आहे. पण प्रत्यक्षात पाहिलं पाहिजे की संविधानाप्रमाणे वागणारी कोणती पार्टी आहे. म्हणजे आम्ही काही भाजपचे समर्थक नाही आहोत, पण बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कोणी दिला, बाबासाहेबांचे जे पंचतीर्थ आहेत ते कोणी विकसित केले, बाबासाहेबांवर 10 रुपयाचं कॉईन कोणी काढलं, स्टॅम्प कोणी काढलं, त्यांच्या नावाने अनेक आर्थिक शेतकऱ्यांसाठी लोनसाठी एवढ्या योजना कोणी केल्या, मग काम कोण करत आहे. आणि त्यांना म्हणत आहे तुम्ही की संविधान खतरे में कोणाकडून आहे की जे माओची लाल डायरी दाखवून म्हणतात की हे संविधान आहे और आतमध्ये कोरी आहे. कोरी का आहे, कारण आमच्या देशातले अर्बन नक्सलाईट हे संविधानाला मानतच नाही म्हणून ती कोरी ठेवली आहे.
तर हे लोकांना, साधारण लोकांना लक्षात येत नाही. त्यामुळे दलित समाज जो आहे त्यांनी सावध राहावं आणि त्यांनी संविधानाचा जो अर्थ आहे त्याप्रमाणे जातीपातीच्या राजकारणावर उठून हे करावं, मतदान करावं. राहिला मुसलमानांचा पक्ष, तर मुसलमानांचा पक्ष झाला तर आपल्याला माहीत आहे की पाकिस्तान तर बनला. पाकिस्तानला जे निवडणूक झाली ते मतदान इथल्या मुसलमानांनी पाकिस्तानसाठी केलं होतं. पाकिस्तान तर बनला, इथले मुसलमान इथेच राहिले, पाकिस्तानात काही गेले नाही. मग जर ते मुसलमान असेच वोट जिहाद करत राहिले तर दुसरा पाकिस्तान तयार होईल, 25 वर्षानंतर होईल. मग हे जे मुस्लिम समाज आहे, भारतीय मुस्लिम आहे, त्यांची मनोवृत्ती बदलली पाहिजे की त्यांनी हा प्रकारे विचार केला पाहिजे. सर, नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये एकूण 12 मतदारसंघ आहेत. काय वाटतं, अंदाज काय आहे? कुणाचे, महायुतीचे किती उमेदवार विजयी होतील, महाविकास आघाडीचे किती होतील? नागपूर शहरामध्ये माझ्या मते 4 महायुतीचे उमेदवार येऊ शकतात आता या क्षणी सद्यस्थितीमध्ये. त्यातले एक महत्त्वाचं लक्षात घेतलं की पूर्व आणि दक्षिण पश्चिम ही भाजप इथे जिंकण्याची पूर्णपणे शक्यता आहे. आता राहिलं उत्तर आणि पश्चिम, म्हणजे जिथे सध्या सिटिंग MLA काँग्रेसचे आहेत त्या 2 जागा त्यांच्याकडे, काँग्रेसकडे राहण्याची शक्यता आहे. मात्र ज्या इतर 2 जागा आहे त्या ठिकाणी जसं दक्षिण नागपूर आहे आणि मध्य नागपूर आहे, तर या मध्य नागपूरमध्ये थोडं सरमिसळ झालेली आहे. कारण मध्य नागपूरमध्ये झालं असं की मध्य नागपूरमध्ये जो एक हलबा समाज जो मोठ्या प्रमाणात आहे, तर त्याचा उमेदवार काँग्रेसनी द्यावा, त्याचा किंवा मुस्लिमचा, यासाठी त्या ठिकाणची ती कम्युनिटी खूप आग्रही होती. पण त्यांनी असं म्हटलं की तुम्ही देत नाही तर मग आम्ही दुसऱ्या कोणाला तरी ती उमेदवारी देऊ. पण यावेळेस हलबा समाजाकडनं एक त्यांच्याच समाजाचा एक नेता जो मुळात काँग्रेसचा आहे तर तो उभा झालेला आहे. त्याच्यामुळे तिथे थोडंसं एक कॉम्प्लिकेटेड हे आहे. आणि दुसरा जो मी मगाशी म्हटलं की दक्षिण नागपूरमध्ये मोहन मते भाजपचे आहेत आणि त्या ठिकाणी गिरीश पांडव काँग्रेसचे जे मागच्या वेळेस केवळ 4000 वोट्सनी हारले होते, तर यावेळेस त्या दोन्ही म्हणजे त्या मतदारसंघामध्ये फारशी बंडखोरी नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं गिरीश पांडवनी काय केलं आहे, मागच्या 5 वर्षामध्ये आमदार नसतानाही त्यांनी तो एक मतदारसंघ बांधून काढलेला आहे. ग्रामीणमध्ये जर आपण बघितलं तर ग्रामीणमध्ये जसं मगाशी मी रामटेकचं उदाहरण दिलं, तर रामटेकमध्ये महायुतीला शुअर शॉट विजय असण्याची शक्यता आहे, कारण तिथे बंडखोरी झालेली आहे. उमरेडमध्ये काँग्रेस चांगला कॅन्डिडेट देण्यामध्ये असमर्थ ठरलेली आहे. त्याच्यामुळे उमरेडमध्ये देखील सुधीर पारवे जे आहे, ज्यांनी 2014मध्ये निवडणूक जिंकली होती, ते जिंकण्याची शक्यता आहे. काटोलमध्ये थोडीशी टफ फाईट आहे, पण काटोलमध्ये काय झालं की अनिल देशमुखांचा मुलगा उभा झाल्यामुळे थोडेसे मार्क्स हे झालेले आहे. पण सलील देशमुख जे आहे त्यांनी त्यांचं भरपूर काम तिथे आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडासा NCPला एज आहे. सावनेरमध्ये सुनील केदार, आपल्याला माहिती आहे की ते मागच्या त्या बँक घोटाळ्यामध्ये त्यांचं ते अपात्र ठरले, तर त्यांच्या बायकोला त्यांनी उभं केलं अनुजा केदारला. आणि अनुजा केदार या एक मोठ्या राजकीय नेत्यांची एक काय म्हणतात त्याला की लेगसी घेऊन चालतात आहे. कारण त्यांचे आजोबा जे आहे, पण वानखेडे स्टेडियम ज्यांच्या नावाने आहे, बॅरिस्टर शेषराव वानखेडे, हे नागपूरचे पहिले महापौर, आणि त्यांची आई जी आहे ती नागपूरच्या पहिला महिला महापौर. त्या स्वतः जरी राजकारणामध्ये पहिल्यांदा उतरल्या तरी सुनील केदारांसारखा एक दबंग नेता त्यांच्या मागे आहे. त्याच्यामुळे ती एक सीट पुन्हा काँग्रेसकडे जाईल. आणि तुमचं हिंगणा जी आहे, हिंगणामध्ये BJPला मिळू शकतं. म्हणजे साधारण हिंगणा, तुमचं उमरेड, रामटेक हे 3 झाले. कामठी बावनकुळे नेहमीप्रमाणे काढतील, ही ज बिग वीक. या 4 सीट ज्या आपण म्हणू. आणि काटोल आणि सावनेर या 2 जर सोडल्या तर माझ्या अंदाजाप्रमाणे एक साधारणपणे 4 आणि 4 8 12पैकी या सद्यस्थितीमध्ये महायुतीकडे त्याचा झुकाव दिसतो. सर, आपल्यामध्ये फक्त आकडेवारी, कारण आपली वेळ संपत आली. शहरात 3 मिळेल, 3 भाजप आणि 3 काँग्रेस. हां, आणि मग ग्रामीण भागामध्ये 5 भाजप आणि 1 काँग्रेस. ठीक आहे, म्हणजे पुन्हा 8 आणि 4 असंच समीकरण झालं आहे. अर्थात राजकारणात शेवटच्या दिवसापर्यंत सांगता येऊ शकत नाही काय होऊ शकेल. मात्र सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी नागपूर जिल्हा आणि ग्रामीण भागामध्ये 8 महायुती, 4 महाविकास आघाडी अशी स्थिती आहे. 3ही मान्यवर आपल्या या कार्यक्रमात सहभागी झाले. 3ही मान्यवरांचे आभार. आणि जय महाराष्ट्राच्या गप्पा राजकारणाच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.